स्मार्ट मीटर काढून नोंदविला निषेध. ढोरपगाव उपकेंद्रात मीटर केले जमा. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील काळेगाव परिसरात स्मार्ट मीटरच्या विरोधात ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेत ढोरपगाव उपकेंद्रात 200 स्मार्ट मीटर जमा केले. यानंतर या मीटरची प्रतिकात्मक प्रेत यात्रा काढून महावितरण विरोधात तीव्र निषेध नोंदविण्यात आला. ढोरपगाव उपकेंद्रासमोर ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी निदर्शने करीत जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनामुळे काही काळ अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. स्मार्ट मीटर बसविताना ग्राहकांची पूर्वसंमती, वीज वापराची वास्तविक स्थिती आणि वीज बिलातील वाढ याबाबत पुरेशी माहिती दिली जात नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तसेच स्मार्ट मीटर बसविल्यानंतर काही ग्राहकांना अपेक्षेपेक्षा मोठ्या प्रमाणात वीज बिले आल्याने संताप आणखी भडकला. तुम्हाला बिल किती येत जाय? आता किती राहिलं? बाप, या मीटर नवीन मीटरमुळे का? काय करता तुम्ही? ठीक आहे. मीटर गावकऱ्यांना विचारता महावितरणने लावलेले होते. शेतकरी सर्वसाधारण लोक आहे, प्रत्येकाने वीज बिल भरल्या जात नाही आणि अर्ध्या रात्री वीज बिल न भरल्यास 45 दिवसा अर्ध्या रात्री लाईन कट केल्या जाते. साधारण शेतकरी आहे हा अर्ध्या घंट्यात किंवा अर्ध्या रात्री बिल भरू शकत नाही. अंधारात राहू शकतो, पूर्ण गाव अंधारात राहते. आमचं गावात अंधारा असल्यामुळे चोरी 2-3 वेळा झालेली आहे. रात्री 12 वाजता लाईट जाते. याचं कारण अजून कोणाला सांगितलेलं नाही. गावकऱ्यात मीटिंग घेतली, शेवटी हा निर्णय गावकऱ्यांनी केला की प्रत्येकाने आपापला मीटर काढायचा आणि ग्रामपंचायतीला जमा करायचा. आम्हाला जुने मीटर आमचं आणून द्या. हे नवीन मीटर आमच्या गरीबाला परवडत नाही, शेतकऱ्याला कोणालाच परवडत नाही. स्मार्ट मीटर जर अडचणी असल्या तरी आम्हाला टाइम भेटत होता बिल भरायसाठी किंवा एवढं बिल जे जास्त येत नव्हतं. ते स्मार्ट मीटर जे लावलेलं आहे ते कोणाला माणसाला विचारलं नाही. सर्वसाधारण माणूस आहे, शेतकरी आहे, तो रोज शेतात काम करून घरी येते. त्याच्यामुळे ते बिल जर जास्त आलं तर हे भरण्याची कोणाची कॅपॅसिटी नाही आहे. अर्ध्या रात्री लाईट बंद करतात किंवा मोबाईल सारखा स्विच ऑफ करून ठेवतात मीटर. स्विच ऑफ जर मीटर झालं तर आम्हाला पर्याय नाही, लोकांना पैसे मागावे लागतात, मोबाईलला पैसे भरावे लागतात. पैसे भरलं तर मीटर सुरू होते. हे कोणता अन्याय उराला पूर्ण ग्रामस्थ लोकांवर. हा लोकांचा आक्रोश झाला. गावात आज बिल वाटण्यात आले. प्रत्येकाला कोणाला 6,000 बिल, कोणाला 4,000 बिल. साधारण टीव्ही आणि कूलरमुळे 4,000-5,000 जर बिल येत असेल तर कोणाला परवडत नाही.